त्या शेतीच्या विकासासाठी, त्या औद्योगिक त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या कृषी विकासासाठी, त्यांच्या मालाला भाव मिळायसाठी मराठी वेळ आली विदर्भातल्या लोकांची. पूर्ण अडचणीत पुरते आणून यांनीच ठेवलेत. हेच फक्त निवडून निस्तर म्हणतात. आता आमची कॅबिनेट आम्ही निवडून आलो, पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमचा निर्णय घेतो, घेतच नाही. हे पुरतं ओळखलंय. त्यामुळं विदर्भ बी पूर्ण विरोधात गेला. ही काय यांना सुप्त लाट नाही लक्षात येणार. हे लोकसभेसारखं होणार यांचं. हे असेच झोपीत राहणार, नुसते मिशनच राबणार आहे माझ्याविरोधात. आणि मिशनाच्या नादानादात पूर्ती जी आलेली सुप्त लाट आहे ना, त्यात उद्ध्वस्त होऊन जाणार आहे सगळे. यांचे अड्डे पुरे उद्ध्वस्त होणार. पटेल, आपण उपोषण आंदोलन केली, त्यात करोडो मराठ्यांनी सपोर्ट केला. आता आपण म्हणतो की 29 तारखेला लढायचं की पाडायचं. समजा पाडायचा विषय आला तर आपल्या वरतीच राजकारणात जाऊन आपण निर्णय घ्यायचा. पण पाडायचं ठरलं तर मग आपल्याला उद्या नाही मिळेल का जे निवडून येतील त्यांच्याकडून? आपण ते 29ला ठरणार आहे ना. उभा करायचं बी होऊ शकतो. तुम्ही पाडाकडेच विचारलं, फक्त उभ्याकडे कुठं विचारलं? एखाद्या उभा बी होऊ शकते. मराठ्याचं काय, मराठी धोरणात नाहीत. आता मराठ्याने डोक्यात घेतलेलं यांना पाय घाल टाकायचं म्हणजे टाकायचं. काय होऊ शकतं? तसं काय नसतं धोरण ते. असं आज उद्या काय होणार आज कसं सांगता यायचं? उद्याचं आज कोण सांगू शकतो काय होतं ते. पण हिशोब यावेळेस होणार आहे. सर्वसामान्य तुटून पडले. सगळ्यांना वाटतं की एवढी संधी आहे, वंचिताच्या गरजवंताच्या बाजूनं यश येण्याची शक्यता आहे. या टायमाला आता सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे, हे सामान्याचं म्हणणं आहे. पण आता ज्याचा त्याचा विचार असतो, ज्याचे त्याचे काम करण्याची सिस्टम असते, त्याला कोणी काय करू शकत नाही. पण सध्या गोरगरिबांना संधी आहे. त्यांना वाटतं आपण मात्र सत्तेकडे जाणार आहेत आणि गेलं पाहिजे. सगळ्यांनी ही भावना जनतेची समजून घेतली पाहिजे. पक्षाची नेत्याची भावना समजून घेण्यापेक्षा जनतेची भावना समजून घेतली तर माणूस लवकर यशाच्या पायऱ्या चढतो. लवकर. पाटील, काही सत्ताधारी आणि विरोधकाचे आमदारही तुमच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. किती आमदार तुमच्या संपर्कात? चर्चा काय याची? दनादन भेटत येतं. चर्चा काय? चर्चा म्हणजे आडुंगी झालेला खेळ. कुपटीच्या पलीकडून अर्धे, कुपटीच्या अलीकडून अर्धे. ईद चर्चा नाही, धडाधड कालच नौका काय येऊन गेलेत. आजी माझी सध्या माझीले तरायला लागलेले. आजीपेक्षा माझीले तरायला लागलेले. ते आणखीन लय होणार आहे. हे जे मिशन राबायला लागले ना, मिशनाचा विषय काढला होता कोणतरी, तुम्ही मिशन राबायला लागले. ते तिघ आहेत, आम्ही तरी एकटे आहेत. एक चाल चालतो. मराठी सगळ्या जाती धर्माला घेऊन एक चाल एका रस्त्यानं चालणार आहे. आमचं एकच चाल चालणार आहे. यांच्या 17 चाली येतात आणि सगळे तरावाईकच आहेत. सगळे चोट्टेच जमा केलेत फडणवीसनी. सगळे चौकडे भुरटे चोट्टे करणारे, मोठाले डाके टाकणारे, असे सगळे गोळा केलेत. इशारे करणारे, कुंकड चोरी करायची काय, हे सगळे चोट्टेची टोळी एक केलेली. आणि त्या बोगस आरक्षणाचा अध्यक्ष छगन भुजबळ, तो नॅशनल अध्यक्ष आहे. तो कुठंतरी परदेशात बैठक झाली एक, त्याला अध्यक्ष समितीचा अध्यक्ष केलं, बोगस समितीचा अध्यक्ष. कारण बोगस आरक्षण सगळं ती एकटाच खातो. तसं आमची तरी एक वाटा चालतोय. आम्ही येणारे एकाच वाटावर राहणारे, एकाच वाटावर. आता यांचं असं आहे, यांचे 3 आहेत आणि त्यांचे 3 आहेत, 6 आहेत आणि माणूस द्यायचं 1. म्हणजे हे तर आमच्याकडे येतेच आहेत, पण त्यांना तिकीट नाही दिलेलं ते आमच्याकडे येणार आहेत. आणि त्यातले 10-15 जण म्हणलेत बी. मी तुम्हाला परदेश सांगितलं ना, आपण लपून ठेवत नसतो काही. ते तर म्हणले, हा मी 20 वर्ष झालं म्हणून करतो. एक जण म्हणला, नाव नाही सांगत बरं का, तुम्ही नाव विचारता तर मग खेळ पांग घेता तुम्ही. ते म्हणे असा खेळ झाला आहे, मी 20 वर्ष झालं पक्षाचं काम करतो आणि ह्या बाऱ्याने मला संधी होती तर आमची झाली तिघाची युती आणि ते त्यालाच द्यायचा अंदाज आहे. मी करू काय? तुम्हाला भेटून गेले परवा? मी म्हणतो लई एक म्हणजे ते आमदार होणार होता ह्यावेळेस कोणतरी, नाव नाही सांगत मी तुम्हाला त्याचं, पश्चिम महाराष्ट्रातला आहे. ते म्हणे आम्ही 3 आहेत. आता 3 एकाला देणार आहे. मी काय करू 5 वर्ष? त्याच्यापेक्षा ना मला जर तिकीट नाही दिलं ना, ते मला म्हणे तुम्ही कोणी द्या, मला द्या म्हणत नाही मी, कोणी द्या त्याला होरगडीतच म्हणे. ते गेल्याशिवाय मग आपण पुढच्या 5 वर्षाला नंबर नाही येणार म्हणे. बघा यांची चाल. आणि ते जर डबल आलं म्हणे तर मग कायमचा पत्ता काढला मला. त्याच्यापेक्षा त्याला पाडणं आमच्यासाठी महत्वाचं. मग तुमचं इकडं आलं तरी जमतंय. म्हणजे त्यांच्यात बी काय साधा राडा नाही. आता ज्याला तिकीट नाही मिळणार ते आमच्याकडेच आहे. मग त्यांचे 6 आहेत, त्यातल्या 2घाला मिळणार आहे. कारण त्यांचे 3 पक्ष आहेत, यांचे 3 आहेत, त्यातून एकाला मिळणार आहे. मग त्याला एकाला मिळणार म्हणलं 4 शिल्लक राहिले. ते 4 प्लस जनता यांचा सोपडा सापच होतोय. काय मिशन राबिता फडणवीस साहेब, द्या आरक्षण मराठीला गपचीप, कशाला डोकं लावता? तुमच्याकडे येतील त्यांना तुम्ही संधी देणार का? आमच्याच इथं उताडाला माझ्याजवळ 150.
माझ्याजवळच लय मोठी इथं माहीत पंचायत पडली कुंकड का करत माया आज आजूबाजूला माया रोज संगचे रोज इतके उमेदवार आहेत एका गाडीत 7-7 उमेदवार आहेत आमजवळ. हा मग अशी एक नाही का गाडी आली त्यातलं एक जण म्हणला बरं का माझ्यावर देऊन ठेवा मी येणार निवडून 100%. ते गाडीत बसतं का नाही त्यातल्या 2-3 माघारी आले ते म्हणले त्याचे मही बिले ताकद आहे बरं का. हा उगा त्याच्या गाडीत बसून आलो मी इथं आमचेच लय मोठे तर त्यांचं ते आम्हाला साथ देणार आहेत हे तेवढंच खरं आहे. ते कदरून ते साथ देणार ते कदारले त्यांनाही वाटतं हे 3 पक्षाचा राडा केला आणि यांनी आम्हाला तिकीट मिळत नाहीत आणि का बदल करू नये. मी या मतावर येतो. आता आपण का बदल करू नये जर यांचे विचार पटत नसून हे एकत्र आलेत यांचे ह्या टोकाचे त्या टोकाचे विचार होते समाजाने यांना निवडून का दिलं जनतेने की हे त्याचा विरोधक आहे म्हणून आणि कट्टर विरोधक आहे म्हणून ते कट्टर विरोधक एकत्र आलेत. मतदान करणाऱ्यांनी कशासाठी केलं तर की तो मला आवडत नाही बा म्हणून त्याला न करता याला केलेलं आहे. का केलं तर ते कडवट विरोधक आहेत. आता कडवट कट्टर विरोधकच एकत्र आले मतदान करण्याची गुची झाली ना यासाठी मतदान केलं म्हणे आम्ही तुम्हाला आम्ही झालो म्हणजे दुश्मन त्यांचे पण तुम्ही एकत्र आलात त्यामुळे जनता तिथं प्रचंड नाराज आहे की हे फक्त मतदान घेऊस तरी वेगळे वेगळे लढत आहेत आणि मतदान झाले की पुन्हा एकत्र येते. हे 6 जण 6 बाजूला लढतात आणि एकदा निवडून आलं की सगळे एका ताटात जेवतात. मग शत्रू होती जनता. त्यामुळे यावेळेस जनतेला असं वाटतं की गोरगरिबाचं आहे ना संधी आली लाट मारा उड्या याच्यात म्हणून सगळ्या जाती इथे एकत्र होणार आहेत. पाटील हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.